साताऱ्याचा भुशी डॅम ठरतोय खास आकर्षण. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी. सातारा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेले कास धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणाच्या पायऱ्यावरून वाहणारे पाणी पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. या नयनरम्य दृश्यामुळे कास धरण परिसराला आता साताऱ्याचा भुशी डॅम अशी ओळख मिळू लागली. धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पायऱ्यांवरून कोसळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून पर्यटक मोठ्या संख्येने कास धरण परिसरात दाखल होत आहेत. पावसाळी वातावरण, हिरवागार निसर्ग आणि वाहत्या पाण्याचा मनमोहक नजारा अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत असून सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी विशेषतः मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. पुण्यातील प्रसिद्ध भुशी डॅमप्रमाणेच कास धरणातील हे दृश्य पर्यटकांना आकर्षित करत असून अनेक जण येथे कुटुंबीय व मित्रपरिवारांसह पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत आहेत. त्यामुळे कास धरण परिसर हा सातारा जिल्ह्यातील लोकप्रिय पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. दरम्यान प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे, खोल पाण्यात न जाण्याचे आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळण्याचे आवाहन केलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज देशमुख यांनी. नमस्कार, मी राज देशमुख. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एसएसएम न्यूज चॅनलमध्ये. मी सध्या साताऱ्यातील कास पठार डॅम या ठिकाणी आहे. गेले 2-3 दिवस झालं कासमध्ये सातारामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय व कासमध्ये या ठिकाणी धबधबे असलेले ओव्हरफ्लो झालेत. या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण झाले. कासमध्ये अनेक सातारामधील असतील किंवा सातारच्या बाहेरून लोक फिरायला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. दादा, काय सांगशील, काय आनंद घेतोय? आपल्या सातारा जिल्ह्यात निसर्गाची देणगीच आहे. सुदैवाने खूप सुंदर अशी. काय सांगशील, काय एन्जॉय केलं सकाळपासून? कधी आलाय? माझ्या फॅमिली सोबत आली. मी, माझी मुलगी, माझ्यासोबत माझी बायको आले. आम्ही आज कासचा स्टेप धबधबा बघितला. खूप भारी वाटत. अजून काय काय फिरलाय का? अजून फिरायचं? अजून फिरायचं आम्हाला. अजून कास पठार बघायला जायचं आहे. सातारचा आहे? साताराच आहे, म्हणजे कराडच आहे तसं. आम्ही सातारा जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील लोकांना काय सांगशील या पर्यटनाबद्दल? अशी सांगेन की सातारा जिल्ह्यात सगळ्यांनी फिरायला या. पर्यटनाचा खूप आनंद घ्या. आपल्यासोबत घरातल्यांसोबत खूप खूप मजा करा. काय सांगाल दादा, कासला फिरायला? कास डॅम कशी आलाय? एकदम छान वाटतंय. येताना एकदम असं मस्तपैकी धुकं होतं. वातावरण एकदम भारी आहे. रस्त्यावरून येताना प्रत्येक ठिकाणी असे लहान लहान धबधबे. एन्जॉय करताय? हो, खूप एन्जॉय करतोय. कुठला आहे तुम्ही? आम्ही प्रॉपर सातार मधलाच आहे. सातारमध्ये फिरायला ठिकाणं बरीच आहेत, पण कासमध्ये आल्यानंतर एकदम छान वाटतं. बाहेरच्या लोकांना, सातारा जिल्ह्यातील किंवा बाहेरच्या लोकांना काय सांगाल या पर्यटनाबद्दल सातारमध्ये फिरायला बरीच ठिकाणं आहेत. सातारमध्ये म्हणलं तर मग कास तलाव आहे. त्यानंतर कासच्या जवळच एक वजराई धबधबा आहे. मी वजराई धबधबा बघायला आलेलो. वजराई धबधबा पण एकदम मस्त आहे. एक 3 स्टेप मध्ये धबधबा आहे. सगळ्यात हाईट मध्ये धबधबा आहे. काय सांगाल, फिरायला आलाय तुम्ही कासला? हो, कास फक्त एकाच ठिकाणी नाहीत, बरेच ठिकाणी आहेत की एकयू धबधबा आहे. काय सांगाल, फिरायला आलाय सातारमध्ये? सातारमध्ये म्हणजे डॅमवर फिरायला आलाय? हो, डॅमवर कसं आहे, बाबा महाराजांनी पहिल्यांदा भुशी डॅमचं त्यांची एक संकल्पना होती, ती अतिशय उत्कृष्टपणे साकारण्यात आलेली आहे. इथं आज पहिल्यांदाच मी हे बघायला आलेलो आहे, पण बघून एकदम मनमुराद आनंद उलटल्यागत वाटते. काय सांगाल बाकीच्या बाहेरच्या पर्यटकांना? सगळ्यांनी यावं. इथं यायला काही कोणाला अडचण येणार नाही. रस्ता व्यवस्थित झालेला आहे बाबा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर धरणाच्या इथं अशी रिस्क हा प्रकार कुठेही ठेवलेला नाहीये. त्यांनी काळजी करायचं काय, म्हणजे अगदी तुम्हाला सगळ्यांच्यासाठी सेफ्टी, अशी सगळ्यांच्यासाठी सेफ्टीचं तो एक काळजी घेतलेली आहे त्यांनी. काय एन्जॉय केलं मगापासून तुम्ही आणि काय काय फिरायला या ठिकाणी? धरणाचा संपूर्ण व्ह्यू बघता येतो आपल्याला. इथं तुम्हाला पायऱ्यांचं व्यवस्थित फुटेज, म्हणजे आपण पाणी शूट जसं पायऱ्यावरनं पडतंय ते फोटोशूट काही पाहिजे तसं तुम्ही शूटिंग करू शकताय. या ठिकाणी अनेक नागरिक पर्यटकांसाठी आपल्याला कास तलावापाशी, कास डॅम पाशी येण्यात दिसत आहेत. पाऊस पडतोय त्यामुळं या ठिकाणी वातावरण चांगलं झालंय. या सातारा डॅमला भुशी डॅमचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय. अनेक जण असतील, फॅमिली सोबत असतील, भरपूर जण या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील असतील. सातारा जिल्ह्याच्या बाहेरून, महाराष्ट्रातून लोक फिरायला येत आहेत. राज देशमुख, एसएसएम न्यूज, कास पठार.